नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या PYQ सिरीजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजचा डे 5 असून आज आपण परत नवीन 50 MCQs पाहणार आहे जे की मागील CET ला विचारले गेलेले आहेत। सो डे बाय डे तुमचा कॉन्फिडन्स कशा पद्धतीने बिल्टअप होतोय तुम्ही पाहू शकता मित्रांनो। कारण जे काल तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये अडचणी होत्या किंवा रिएक्शन्स मध्ये प्रॉब्लेम्स होते ते आज राहत नाहीत, कारण परत तुम्ही प्रत्येक 50 क्वेश्चनचा सेट पहा। हा एक पेपर आहे CETचा मागचा। प्रत्येक पेपरमध्ये काही ट्रेंडिंग क्वेश्चन्स आहेत, त्याकडे तुम्ही नीट ऑब्झर्व करा आणि हे ट्रेंडिंग ॲनालिसिस जर तुम्हाला एकदा जमलं तर येणाऱ्या CET मध्ये केमिस्ट्रीला 100% फिक्स आहे। ओके, सो लेट्स प्रोसीड टू आवर डे 5 प्रोग्राम। क्वेश्चन नंबर 1 तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे मित्रांनो। क्वेश्चन नंबर 1 काय आहे? क्वेश्चन नंबर 1 खूप इझी क्वेश्चन, परत एकदा इझी क्वेश्चनने पेपरची सुरुवात होत आहे। विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग डज नॉट एक्झिबिट मॅग्नेटिक मोमेंट इन +1 स्टेट। मित्रांनो काय विचारलेलं आहे त्यांनी पहा की डज नॉट, परत मी तुम्हाला तेच सांगतोय की प्रत्येक वेळी किमान 10-15 क्वेश्चन्स आपल्या पेपरमध्ये CETच्या नॉट पासून आहेत, म्हणजे निगेटिव्ह टाईप, खालीलपैकी कोणता नाही असं विचारतात ते। सो मॅग्नेटिक मोमेंट +1 मध्ये कोणाला पॉसिबल नाही, तर हे कशावर डिपेंड असतं तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन। सो जिथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या 0 असेल ते आपलं उत्तर असेल। सो लेट्स चेक फॉर दॅट। झिंकसाठी जर +1 केला आपण तर ऑलरेडी झिंक 30 आहे, मग 3d10 आहे, झिंकचं कॉन्फिगरेशन 3d10 आहे आणि 4s2 आहे, त्याच्यातला एक गेला तर एक राहतोच, म्हणजे झिंकला +1 मध्ये मॅग्नेटिक मोमेंट आहे, पण आपल्याला नॉट वाला उत्तर पाहिजे। कोबाल्ट किती असतं मित्रांनो? 27, अर्गॉन त्यानंतर 4s2 20 आणि 3d7 एक गेला तरी त्याच्यामध्ये 6 राहणारच आहेत, म्हणजे 4s चा एक गेला तरी पण 3d7 आहे, 4s1 आहे, म्हणजे हे पण असणार नाही, हे उत्तर नाही, हे पण उत्तर नाही। कॉपर, कॉपरचं कॉन्फिगरेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, अर्गॉन 4s1 3d10। आता जर तुम्ही 4s1 काढला, कारण +1 स्टेट आहे, तर 3d10 असतो जे की पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे कॉपर हे आपलं उत्तर असलं पाहिजे। मॅंगनीज चेक करून बघा, अर्गॉन 25 झाले, 4s2 अर्गॉन 18 झाले, 18 आणि 2 20 आणि 3d5। तुम्ही जरी याच्यातला एक काढला तरी हा एक आणि हे 5, उलट जास्त इलेक्ट्रॉन्स राहतात मित्रांनो। सो हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट इथं खरं तर त्याची दाखवली जाऊ शकते। सो चेक करू शकता, कॉपर हे तुमचं उत्तर पाहिजे, व्हेरी फर्स्ट क्वेश्चन। ओके, खूप सोपा ट्रान्झिशन एलिमेंट्स वरचा हा क्वेश्चन होता। चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पहा। द एंट्रोपी ऑफ वेपरेशन ऑफ बेन्झीन, खरं तर हे एंट्रोपी नसून एन्थाल्पी आहे, थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेले, चेक करू आपण। द एन्थाल्पी ऑफ वेपरेशन ऑफ बेन्झीन इज 85 joules per Kelvin। त्यानंतर when 117 grams of benzene vaporizes its boiling point, what is enthalpy change of surrounding a process is at equilibrium। सो खूप सोपा क्वेश्चन परत एकदा हा आहे मित्रांनो। तुम्हाला काय करायचं आहे की वेपरायझेशन पर मोलची ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला। सो बेन्झीनचं मॉलिक्युलर मास सांगा तुम्ही, बेन्झीनचं मॉलिक्युलर मास किती असतं मित्रांनो? C6H6। याचं जर मोलार मास काढायला गेलात तर ते काय येतं तर कार्बन 1272 प्लस हायड्रोजन 6, हे किती येत आहे? 72 + 6 इट मीन्स 78। सो मोलार मास किती आहे बेन्झीनचं? 78। 78 ला किती एन्थाल्पी चेंज तुम्ही बघू शकताय? सो 78 ग्रॅम्सला 1 मोल असतो, 117 ला किती येईल तर हे नंबर ऑफ मोल्स अगोदर काढून घेतले, किती आलं पहा मित्रांनो, 78 ग्रॅम्सला 1 मोल तर 117 ला, तर हे उत्तर येते 1.5। इट मीन्स n व्हॅल्यू तुमच्याकडे किती आले? 1.5 आली। जर 1 मोलला किती आहे? 85। आता हे खूप सोपं आहे, 1 मोलला किती आहे? 1 मोलला 85 आहे एन्थाल्पी, तर 1.5 ला किती येईल हे काढू शकतो आपण। सो दिस विल बी 85 × 1.5 आणि निगेटिव्ह साइन ॲज इट इज राहील। सो द आन्सर इज 85 × 1.5 शुड बी द आन्सर। हे आन्सर यायला पाहिजे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनसाठी। ऑप्शन बी बॉम्बे इज द करेक्ट ऑप्शन। Next, question number 3. Which from the following equations represents the relation between solubility and solubility product for the salt B2A? मित्रहो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आयोनिक इक्विलिब्रियम हा टॉपिक, याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला 12th चा तिसरा टॉपिक, आणि
कशावरती क्वेश्चन आहे तर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटीचं रिलेशनशिप वेगवेगळ्या सॉल्टसाठी वेगवेगळ्या पद्धतीने येईल. सो जनरल इक्वेशन काय आहे KSP साठी अगोदर ते बघूया आपण. KSP साठी इक्वेशन असतं x रेज टू x इंटू y रेज टू y इंटू s रेज टू x प्लस y. सो आपला जो सॉल्ट दिलेला आहे मित्रांनो तो आहे B2A सॉल्ट. मग याचं डिसोसिएशन जर तुम्ही बघितलं तर ट्वाईस B प्लस असेल आणि A मायनस असेल. सो इथं तुम्ही बघू शकता स्टॉइकियोमेट्रीमध्ये x व्हॅल्यू तुम्हाला 2 घेता येईल त्याची. सो दिस इक्वेशन शुड बी 2 रेज टू 2 इंटू 1 रेज टू 1 इंटू s रेज टू 2 प्लस 1. हे जर कॅल्क्युलेट केलं तर B2A साठी हे किती येत आहे 4s क्यूब. सो आपल्याकडे आला आहे रिलेशनशिप KSP इज इक्वल टू 4s क्यूब. परंतु विचारलंय काय सोल्युबिलिटी सांगा म्हणते ते. सोल्युबिलिटीच्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन घेतलं s इज इक्वल टू काय येईल. सो s इज इक्वल टू क्यूब रूट घ्यावं लागेल तुम्हाला किंवा या पद्धतीने पण घेऊ शकतो आपण ते क्यूब रूट ऑफ. इथं तुम्हाला त्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे म्हणून सांगतो KSP हे डिवायडेड बाय 4 होईल आणि 1/3 मीन्स क्यूब रूट ऑफ दॅट KSP बाय 4. सो हे उत्तर तुम्हाला कुठं दिसतंय बघा ऑप्शन नंबर चेक करू शकता तुम्ही KSP बाय 4 आणि त्याचा क्यूब रूट. सो ऑप्शन ए मध्ये तुम्ही पाहू शकताय जो की करेक्ट ऑप्शन असणार आहे तुमचा. खूप सोपा क्वेश्चन सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरचा होता. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द नंबर ऑफ चिरल कार्बन ॲटम्स अँड नंबर ऑफ फॉर्मिल ग्रुप्स रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन द रायबोज शुगर. रायबोज ही पेंटोज शुगर आहे मित्रांनो. 5 पैकी चिरल कार्बन किती आहेत अगोदर असं विचारलंय तर 5 पैकी 1 कार्बन तर त्याचा कशामध्ये जाणार आहे CHO मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर खालचा जो असतो तो कसा असतो अकायरल कार्बन आहे कारण तो CH2 असतो. मध्ये किती कार्बन राहिले तुम्ही चेक करू शकता 3 म्हणजे 3 कार्बन तुमच्याकडे काय असणार आहे चिरल कार्बन. 3चं उत्तर हे एक आहे. आणि पुढे दुसरं काय विचारलेलं आहे नंबर ऑफ फॉर्मिल ग्रुप. फॉर्मिल म्हणजे कोणते तर CHO ग्रुप. 1 CHO ग्रुप आहे आणि 3 चिरल कार्बन आहे. 1 CHO अँड 3 चिरल कार्बन्स. मग अगोदर काय विचारलंय पहा चिरल कार्बन्स 3 आणि फॉर्मिल ग्रुप 1 म्हणजे ऑप्शन C. सो रायबोज शुगर बद्दल तुम्हाला उत्तर देता येईल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघू शकता तुम्ही. खूप छान क्वेश्चन. परत एकदा हेनरीज लॉ वरती क्वेश्चन. हेनरीज लॉ काय आहे कॅल्क्युलेट द हेनरीज लॉ कॉन्स्टंट. S इज इक्वल टू KH इंटू P. हा आहे आपला फॉर्म्युला हो की नाही बिकॉज सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑन द सोल्युशन. सो KH विचारलेला आहे ॲट 25 डिग्री सेल्सियस. इफ सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज 2.1 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -2 म्हणत आहे ते आणि प्रेशर सुद्धा दिलाय 0.18 बार. सो आपल्याला KH इज इक्वल टू फॉर्म्युला रिअरेंज करून घेतला आपण S/P. ऑलरेडी मित्रांनो तुमच्याकडे व्हॅल्यूज आहेत. सो व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत पहा. सोल्युबिलिटीची व्हॅल्यू आहे 2.1 10 टू द पॉवर ऑफ -2 डिवायडेड बाय प्रेशर किती दिलेला आहे तर 0.18 दिलेला आहे. सो हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन इट्स व्हेरी इझी क्वाईट इझी. 2 डेसिमल पॉईंट पुढे सरकवा तर हे किती येईल 210 10 टू द पॉवर ऑफ -2 थोड्या वेळासाठी तसंच ठेवूया आपण डिवायडेड बाय 18. 18चा टेबल येत असेल तर तुम्हाला उत्तर आलेलं आहे मित्रांनो. सांगा 18चा टेबल 18 1 18 खाली राहतात 3. सो परत एकदा 18 1 18 परत किती राहतात 30 म्हणलं तर 12 म्हणजे 120. 18 सखम लागेल 18 सखम अष्टोदर्शे 120 मधून 108 गेले तर राहतात किती परत एकदा 120 मधून 108 म्हणजेच 10. सो परत एकदा 6चाच लव आपण आणि डेसिमल पॉईंट तुम्हाला द्यायचा. आता डेसिमल पॉईंट देताना कितीचा डेसिमल पॉईंट लागायला बोला 11.66 10 टू द पॉवर ऑफ -2 आहे. सो 10 टू द पॉवर ऑफ -2 म्हटलं तर 0. हा जर काढून टाकायचा कारण उत्तरात कुठेही नाही तर 0.1166 असं उत्तर कुठं आहे तुम्ही बघू शकताय. पहिलंच उत्तर आपलं आहे मित्रांनो. खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे फक्त थोडासा वेळ द्यावा लागेल. परत एकदा सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याला फॉर्म्युला पार्ट ज्याला फिजिकल केमिस्ट्रीचा फॉर्म्युला पार्ट फक्त त्यालाच न्यूमेरिकल जमणार आहेत बाकीच्यांनी नाद करायचा नाही. सो खूप केअरफुली सर्व न्यूमेरिकल जे आहेत किमान या 50 क्वेश्चनमध्ये तुम्हाला 10-15 न्यूमेरिकल्स दिसणार आहेत.
काही निगेटिव्ह क्वेश्चन्स दिसणार आहेत. कॅटेगरी आणि ट्रेंडिंग पॅटर्न ठरलेला आहे सीईटीचे मित्रांनो. याच्यावरून तुम्ही अनालाइज करा की तुमचा पेपर पण या पद्धतीने असणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे. आगे का क्वेश्चन है फ्रेंड्स, देखो व्हाट इज द नेम ऑफ आइसोप्रोपिल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम. सगळ्यात महत्त्वाचं तर मित्रांनो कार्बिनॉल सिस्टीम याच्यावर डिपेंड असते, मिथॅनॉलवर, कारण हा पॅरेंट समजला जातो, मेथिल अल्कोहोल पॅरेंट समजला जातो. सगळ्यात अगोदर तर हे समजून घ्या. आता ह्याचा एक हायड्रोजन कमी करून समजा जर मी हे असं लिहिलं CH3CH2OH तर हा मेथिल बाजूला काढायचा आणि हा डेरिव्हेटिव्ह आहे कुणाचा, सो इथिल अल्कोहोल हा मेथिल अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह, म्हणून याला काय म्हणतात मेथिल कार्बिनॉल. सो इथिल अल्कोहोलला जर मेथिल कार्बिनॉल म्हणत असतील तर तुम्हाला कोण विचारलाय आयसोप्रोपिल म्हणतायत. आता हा आहे आपला आयसोप्रोपिल अल्कोहोल दिला, मग ह्याचा मेथिल अल्कोहोल पार्ट पॅरेंट समजा, उरलं काय मग हा एक मेथिल हा एक मेथिल, किती झाले 2, मग डायमेथिल कार्बिनॉल 1 2 आणि हा तर कार्बिनॉल आहे. सो डायमेथिल कार्बिनॉल इज द आन्सर. बी बॉम्बे इज द करेक्ट ऑप्शन. खूप सोप्या पद्धतीने आणि परत एकदा सांगू का व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सातत्याने या पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातोय. तुम्ही डे 5 पर्यंत बघा, याच्याही पाठीमागं काल परवाचे जे पेपर्स तुम्ही पाहिलेत त्याच्यामध्ये व्हिडिओज पाहिलेत, त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल कार्बिनॉल सिस्टीमवरती क्वेश्चन्स येत आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. What is the frequency of red light having wavelength 750 nanometers? सो तुम्हाला मित्रांनो काय विचारले पहा, फ्रिक्वेन्सी विचारलेले क्वेश्चन मार्क आणि वेवलेंथ दिलेली आहे, लॅम्बडा इज प्रोव्हाइडेड 750 नॅनोमीटर्स. पटपट पटपट न्यूमेरिकल्स मध्ये हायलाइट करायचा डेटा. तुम्ही जेवढ्या लवकर डेटा कॅच करसाल, काय दिलंय काय विचारलंय, ह्या दोन गोष्टी तुम्हाला कॅप्चर व्हायला पाहिजेत, तेव्हाच तुमचं आन्सर्स जे आहेत मित्रांनो ते करेक्ट येऊ शकतात आणि फास्ट पण आले पाहिजेत. स्पीड अँड ॲक्युरेसी बोथ आर दी 2 फॅक्टर्स विच गिव्स यू अ ग्रँड सक्सेस. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 100% पाहिजे मित्रांनो, परत एकदा सांगतो, आपला 50 क्वेश्चनचा पेपर तुम्हाला 40 मिनिटात सोडवावा लागेल. हॅव यू गॉट द पॉईंट? परत एकदा ऐका, आपला केमिस्ट्रीचा 50 क्वेश्चनचा पेपर 40 मिनिटात सोडावा लागेल, तर आणि तरच तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. आणि स्पीडसुद्धा पाहिजे, कारण एखाद दुसरा फिजिक्सचा अवघड क्वेश्चन सोडवण्यासाठी केमिस्ट्रीचा वेळ दिला जाऊ शकतो मित्रांनो, किंवा फिजिक्सचा सोपा क्वेश्चन सोडून केमिस्ट्रीच्या अवघड क्वेश्चनला वेळ दिला जाऊ शकतो. म्हणून जे 5 सेकंड क्वेश्चन्स आहेत, इझी कॅटेगरी क्वेश्चन्स आहेत, त्यांना लवकर लवकर सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि हा कधी होऊ शकतो? प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे मित्रांनो, ते म्हणजेच कुठलं तर प्रॅक्टिस. तुम्ही जेवढी छान प्रॅक्टिस करसाल डेली, हे 15 दिवस 20 दिवस जे काही तुमच्याकडे बाकी आहेत, दररोज तुम्हाला MCQs बघायचे आणि ते पण PYQsच. कारण आता दुसरे क्वेश्चन आलतू फालतू क्वेश्चन्स बघायला आपल्याकडे वेळ नाही. जे परीक्षेला येत आहे तेच आपण करायचं आहे, जे परीक्षेला विचारलं जाणार आहे त्याचाच सराव पण आपण करायचा आहे, तर आणि तरच आपल्याला सक्सेस मिळणार आहे. इज दॅट क्लिअर? सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. वेवलेंथ तुम्हाला दिलेली मित्रांनो, साधा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द वेवलेंथ? न्यू इज इक्वल टू C बाय लॅम्बडा. हे सिंपल इक्वेशन तुम्हाला काय देणार आहे की जे काही काढायचं आहे पॅरामीटर लॅम्बडा, दॅट शुड बी ऑन द लेफ्ट साइड. C अपॉन न्यू घेऊ शकतो आपण. सो व्हॉट इज C? C इज द वेलोसिटी ऑफ लाईट. किती असते? 3 × 10⁸ पण ही असते मीटर्स पर सेकंडमध्ये. मग आता काय करता येईल, याला पण तुम्हाला नॅनोमीटरला मीटरमध्ये करावं लागेल. 750 × नॅनोमीटर आहे तर 10⁻⁹ हे किती होऊ शकतं चेक करू शकता तुम्ही. -9 वरती जाऊन +9 होईल. जर +9 झालं तर आन्सर काय येईल मित्रांनो? 3 × 10⁻⁹ 9 आणि 8 17 10⁻17 डिवायडेड बाय 750. माझ्या मते याला आपण सोपं करू शकतो. कसं तर 3000 करा, 10⁻14 करा, डिवायडेड बाय 750 करा. आता तुम्ही बघू शकताय की 750 आणि 3000 हे बरोबर किती आहे? 4 टाइम्स आहे. सो 4 × 10⁻14 हर्ट्स कुठं आहे पहा. 4 × आपला आन्सर काय आहे? 4 × 10⁻14 कुठं आहे पहा. 4 × 10⁻14. सो किती सोपा न्यूमेरिकल तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटमवरती विचारला गेला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिएक्शन. खूप सोपा क्वेश्चन ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला. ब्रोमो इथेन आहे मित्रांनो. सो दिस इज इथिल ब्रोमाइड. मॅग्नेशियम सोबत रिएक्ट केला म्हणजे तयार काय होईल? इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड तयार होईल. साहजिकच आहे, RMgX तयार होणार, ब्रिग्नाट रिएजंट तयार होणार. सो ए हा असेल.
पण आपल्याला काय विचारलं आहे, सी विचारलेलं आहे. सो पुढे जाऊया. याचं जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं मित्रांनो, पाणी टाकलं तर काय होईल, आपोआपच हा सेन्सिटिव्ह आहे, वॉटर सेन्सिटिव्ह प्रोटॉन सेन्सिटिव्ह कंपाऊंड तुम्ही तयार केला ग्रिग्नार्ड्स रिएजंट. सो याचा याची इथं जाईल आणि तयार काय होईल, इथेन तयार होईल. हा बी काय झाला मित्रांनो, तर इथेन तयार झाला आणि या इथेनचं परत तुम्ही काय करताय, ब्रोमिनेशन, म्हणजेच तो परत तयार काय करेल, इथिल ब्रोमाइड तयार करेल. सो आपला आन्सर ब्रोमो इथेन किंवा इथिल ब्रोमाइड असलं पाहिजे. जिथून रिएक्शन सुरू झाली तिथंच येऊन थांबायले. चेन रिएक्शन, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं हे एक वैशिष्ट्य आहे की चेन रिएक्शन, मल्टिपल रिएक्शन्स एकत्रित करता येते. सो द प्रॉडक्ट इज ब्रोमो इथेन. कुठं आहे, ब्रोमो इथेन. ऑप्शन बी बॉम्बे इज द करेक्ट ऑप्शन. हां, काही विद्यार्थी रिक्वेस्ट करतायत की सर ऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स, फिजिकलचे क्वेश्चन, इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स वेगवेगळे घ्या. मित्रो एक सांगू का, तुमची रिक्वेस्ट मला मान्य आहे आणि मी ते बनवणार पण नाही, नाही असं नाही, मी कधी नाही म्हणलेलं नाही. परंतु आत्ता जो टायमिंग आहे ना, हे 15 दिवस, याच्यामध्ये PYQs खूप महत्त्वाचे आहेत आणि मग ते मिक्स्ड असू द्या, कारण तुम्हाला त्याची सवय लागेल. परीक्षेत असं नाही होणार की पहिले 15 क्वेश्चन ऑर्गॅनिक, दुसरे 15 क्वेश्चन फिजिकल, तिसरे 15 क्वेश्चन इनऑर्गॅनिक, चौथे 15 क्वेश्चन काय असतील ते समजा 10 क्वेश्चन अप्लाइड केमिस्ट्री, असं नाही होणार मित्रांनो. क्वेश्चन पेपर येताना मिक्स्ड यायला. आणि तुम्ही विचार करा, त्याच्यात 11वी 12वी असं पण काही नाही. सुरुवात करताना इनऑर्गॅनिक ते झाले 12वीच्या, दुसरा क्वेश्चन परत त्यांनी लगेचच थर्मोडायनॅमिक्सचा विचारला, तिसरा क्वेश्चन परत स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा विचारले, चौथा क्वेश्चन परत लगेच तिकडे ॲडसॉर्शन कोलाइडचा आहे, पाचवा क्वेश्चन परत इकडं ग्रीन केमिस्ट्रीचा आहे. म्हणजे सगळं मिक्स विचारायलेत. मग आपण पण आपल्या माइंडला अशी सवय लावूयात सध्या की त्यांनी काय पण विचारू द्या, 26 टॉपिक आपण डोळ्यासमोर ठेवायचे, 11वीचे 10 आणि 12वीचे 16. म्हणून सध्या तुम्ही काय करा, येणाऱ्या प्रत्येक क्वेश्चनला टॅकल करायचा प्रयत्न करा. कारण ही वेळ जी आहे आता, ते ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, अप्लाइड असं सेपरेट करत बसण्याची नाही आहे मित्रांनो. माझी एक काइंड रिक्वेस्ट राहील सगळ्यांना की सेपरेट नाही करायचं. आता पूर्ण 26 चॅप्टरचा अटॅक एक सोबत होऊ द्या आपल्यावरती, काय होत नाही. आणि आपल्याला फक्त सराव करायचा प्रश्नांचा. खरं सांग का, आता हा प्रश्न आहे असा तुमच्या पेपरला येणार आहे, मग बघून ठेवा याचं उत्तर काय आहे. बऱ्याच अंशी तर असं करावं लागेल. याला तुम्हाला एक सांगू का, फार हुशार कॅन्डिडेट असण्याची गरज नाही. एंट्रन्स एक्झामला मेहनत घेणारा कॅन्डिडेट, रेग्युलर कॅन्डिडेट, कन्सिस्टंट कॅन्डिडेट हे जे असतात, असे विद्यार्थी सक्सेसफुल होतात एंट्रन्समध्ये. त्यामुळे तुमचं सातत्य जे आहे ना, तुम्ही डेली PYQचे व्हिडिओ, एखादा दिवस माझ्याकडून राहिलं तर तुमची कमेंट आली पाहिजे मला की सर आजचा व्हिडिओ मिस होतोय म्हणून. काही कारणास्तव एक दिवस माझा मिस झाला मित्रांनो, पण तुमची कमेंट आली पाहिजे. मी विसरलो तर तुम्ही आठवण करून दिली पाहिजे की सर वी आर मिसिंग यू, आम्हाला तुमचा व्हिडिओ मिस होतोय, आम्हाला पाहिजे आज 50 क्वेश्चन्स कसल्याही परिस्थितीत पाहिजेत, अशी डिमांड तुम्ही करा. तुमचा अधिकार आहे, मी ती मागणी पूर्ण करेन. माझ्या काही जरी अडचणी असतील तरी शक्यतो मी हे 15 दिवस मी तुमच्यासोबत आहे मित्रांनो. तुमचे 100% केमिस्ट्रीचे आणल्याशिवाय मी थांबणार नाही. सो लेट्स वेलकम बॅक अगेन. चलो नेक्स्ट क्वेश्चन को जाते हैं हम. पुढचा क्वेश्चन काय पहा, विच फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स एक्झिबिट प्लस आय इफेक्ट. प्लस आय म्हणजे काय, डोनेटिंग इफेक्ट. सो ईस्टर कार्बोनिल ग्रुप आहे मित्रांनो, त्यामुळे लक्षात ठेवा जो आहे तो विड्रॉइंग ग्रुप असणार आहे, कारण की कार्बनवरती या पॉझिटिव्ह चार्ज येतो. ॲसिडची तीच बॉम्ब आहे. इथिल ग्रुप हा डोनेटिंग आहे, कारण R ग्रुप आहे तो. NO2 हा पण विड्रॉइंग आहे. सो हे विड्रॉइंग आहेत पहा, विड्रॉइंग हा एकच आहे जो डोनेटिंग आहे, म्हणून ऑप्शन सी. अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन पेअर डोनेटिंग ग्रुप्स. लक्षात ठेवा, डोनेटिंग ग्रुप्समध्ये अल्किल ग्रुप्सला आपण कॅटेगराईज करतो. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन एक्झिबिट्स इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. खूप सोपा इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे. बघू द्या मला कमेंट बॉक्समध्ये कोण आन्सर देते फास्ट. तुमच्या उत्तराची मी वाट पाहतोय. एकच मिनिटात मी पाणी पिऊन परत आलो, तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये उत्तरं आली पाहिजे सगळ्यांची. चलो डू इट फास्ट. खूप सोपा फॅक्ट बेस्ड इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे केमिकल कायनेटिक्सचा. सो मित्रांनो आलं का उत्तर बघा. मी पाणी पिऊन आलो, खूप छान वाटतं मित्रांनो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, हा दुपारचा टायमिंग आहे, खूप गरमी होते कारण फॅन चालू ठेवता येत नाही, फॅन बंद ठेवून शूटिंग सुरू आहे मित्रांनो. त्यामुळं थोडंसं तहान लागते मधून अधूनमधून मी जाऊन पाणी पिऊन येत जाईल, तुम्हाला काही ऑब्जेक्शन नसेल तर. परत एकदा आपण जातोय आपल्या क्वेश्चन्सकडे. पहा खूप सोपा क्वेश्चन होता. तुम्हाला इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन विचारलेलं आहे आणि खूप सोपं हे असू शकत नाही. 0 ऑर्डर रिएक्शनसाठी थोडाफार याचा विचार केला जाऊ शकतो, ते पण 100% करेक्ट आहे की नाही डाऊट आहे. K is equal to 2.303/T into log of A/A minus X. A म्हणजे इनिशियल अमाऊंट ऑफ द रिएक्टंट, X म्हणजेच अमाऊंट डिसइंटिग्रेटेड, म्हणजेच हे ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. हे असू शकत नाही LN, ते पण नाही. म्हणजेच ऑप्शन बी हा एकमेव ऑप्शन आहे.
ज्यांचं ज्यांचं उत्तर बी आहे त्यांचं करेक्ट आलेलं मित्रांनो. प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू अबाउट फिजिक्स ऑप्शन. खालीलपैकी कोणती स्टेटमेंट फिजिक्स ऑप्शनच्या बाबतीत ट्रू नाही. सो सिंपल ॲडसर्शन कोलॉइड्स मधला थेरॉटिकल क्वेश्चन आहे. द फोर्सेस ऑपरेटिंग आर वीक वॅन डर वाल्स फोर्सेस. ओके, दिस वन इज करेक्ट. इट इज नॉट स्पेसिफिक इन नेचर. हां, हे स्पेसिफिक पण नसतं. इट इज रिव्हर्सिबल, हे चुकीचं आहे मित्रांनो. दिस इज इरिव्हर्सिबल रॅदर. फिजिक्स ऑप्शन इरिव्हर्सिबल असतं. द हीट ऑफ ॲडसर्शन इज लो अँड लाईज इन द रेंज बिटवीन 20 to 40. हे पण त्याचं खरं आहे. म्हणजे पहिल्या 3 स्टेटमेंट खरे आहेत, पहिली, दुसरी आणि चौथी. पण तिसरी स्टेटमेंट चुकीची आहे आणि आपल्याला नॉट वालीच पाहिजे. म्हणजे आपलं हेच उत्तर असलं पाहिजे. ऑप्शन सी हे त्याचा आन्सर असणार आहे मित्रांनो. इरिव्हर्सिबल पाहिजे होतं. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ सेमी सिंथेटिक पॉलिमर. मित्रांनो, सेमी सिंथेटिक कुठला आहे? सिल्क हा नॅचरल पॉलिमर आहे. टेरिलिन हा सिंथेटिक पॉलिमर आहे. विस्कस रेयॉन हा सेमी सिंथेटिक आहे. कसा आहे हा? सेमी सिंथेटिक आहे. आणि निओप्रीन हा सिंथेटिक पॉलिमर आहे. सो लक्षात ठेवा, नॅचरल, टेरिलिन सिंथेटिक, निओप्रीन सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक विस्कस रेयॉन आहे. सो खूप सोपा, पॉलिमर्स वरती ऑलवेज सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. खूप सोपा, इझी कॅटेगरी, 5 सेकंडचा क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे तो तुमचा वेळ वाचवणार आहे. इतर क्वेश्चनला तुम्ही तो टाइम देऊ शकता. ओके, लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन. देखो, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग डेन्सिटी. परत एकदा सॉलिड स्टेट म्हटलं रे म्हटलं, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सॉलिड स्टेट म्हटलं की डेन्सिटी वरती क्वेश्चन विचारतच आहेत. सो ज्याला फॉर्म्युला पाठ त्याला 100% येईल आणि ज्याला फॉर्म्युला नाही पाठ त्याने नाद करायचा नाही. 100% ज्यांना पाहिजे त्यांना फिजिकल केमिस्ट्रीचे सगळे फॉर्म्युले असे बोटावर फिरले पाहिजेत मित्रांनो. सो विचारलाय क्वेश्चन कुठे पहा, कॅल्क्युलेट द मोलार मास. एम वरती क्वेश्चन विचारलाय. डेन्सिटी दिलेली आहे, ए क्यूब इंटू एन ए दिलेला आहे. सो रो इज इक्वल टू एन इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. पण काढायचं आहे काय? मोलार मास. देअरफॉर मोलार मास इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एन. असं करावं लागेल कारण फॉर्म्युला आपल्याला रिअरेंज करून घ्यावं लागेल. नाव पुट द व्हॅल्यूज. गिवन व्हॅल्यूज आर, डेन्सिटी किती दिली मित्रांनो? 19.2. ए क्यूब इंटू एन ए, दोघांची व्हॅल्यू इथं सोबतच दिले पहा. हे काम सीईटी सोपं करतंय. तुम्हाला फार अवघड टाकत नाही. बोर्डाला तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन स्वतः करावे लागत होते. इथं डायरेक्ट तुम्हाला काय केलेलं आहे? डेन्सिटी रिलेटेड जे पण कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे तो सोपा करून दिला आहे. ए क्यूब इंटू एन ए म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू डायरेक्ट दिली आहे. किती दिली आहे? 40 डिवायडेड बाय, पहा डेन्सिटी दिले, ए क्यूब इंटू एन दिले. एन कसा काढायचा मित्रांनो? FCC म्हणलं तर एन किती असतंय? 4 असतंय. मग हे 4 किती आलं? 4 10 40. 19.2 इंटू 10 इट इज 192. 192 कशाचं उत्तर आहे? कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन एच आहे. सो मी म्हटलं होतं ना, परत एकदा न्यूमेरिकल्स अवघड नसतात बाळांनो. आपले न्यूमेरिकल्स केमिस्ट्रीचे फार सोपे असतात. जर तुम्ही स्वामी सरांवरती विश्वास ठेवताय, जर तुम्ही ही व्हिडिओ सिरीज पाहत असाल तर मी परत एकदा सांगतो कॉन्फिडेंटली, तुम्ही जर सलग पुढचे 15 दिवस हे व्हिडिओज पाहत गेलात, तुमचे केमिस्ट्रीचे 50 मार्क पैकी एकही मार्क कुठं जाणार नाही मित्रांनो. एकही मार्क, नॉट अ सिंगल मार्क. सगळे मार्क्स तुम्हाला 50 ऑफ 50 मार्क्स येतील. याचाच अर्थ 100% नक्की येईल. पण मित्रांनो, प्रॅक्टिस, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओज पाहिले पाहिजेत मित्रांनो. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन काळजीपूर्वक पाहिला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही अभ्यास चांगला केला पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला 100 पैकी 100% येऊ शकतात. आणि 100 पैकी 100% येत असतील तर तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज, तुमचं ड्रीम ॲग्रिकल्चर कॉलेज, तुमचं ड्रीम फार्मसी कॉलेज तुमची वाट पाहत आहे मित्रांनो. येणाऱ्या जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये तुम्ही तुमच्या ड्रीम, तुमच्या स्वप्नातील कॉलेजमध्ये पहिला दिवस एन्जॉय करत असाल मित्रांनो. आणि ते पूर्ण होण्यासाठी आत्ता कष्ट घ्यावे लागतील. आता कंटाळा करायचा नाही. आजचा व्हिडिओ उद्या बघू, अर्धे क्वेश्चन बघितले, अर्धा व्हिडिओ बघितलाय, नंतर राहिलेले 25 क्वेश्चन नंतर बघू, बिलकुल नाही. प्रत्येक प्रश्न PYQचा तुमच्या नजरेसमोरून गेला पाहिजे. झोपायचंच नाही. नो प्रोक्रॅस्टिनेशन. आजचं काम उद्यावर अजिबात ढकलू नका, लेझी राहू नका. ही रात्र वैराची आहे. खूप सारी मुलं, अखंड महाराष्ट्रातली मुलं खूप सारा अभ्यास करतायत आणि तुम्ही झोपा काढताय, असं बिलकुल होता कामा नाही. खूप चांगला अभ्यास करा. थोडे बाकीच्या कामांची प्रायोरिटीज कमी करा. बाहेर जाणं, फंक्शन अटेंड करणं नका करू. हे सध्या तुमची CET झाल्याशिवाय कुणालाही वेळ देऊ नका. तुम्ही कुणालाही वेळ देऊ नका.
जे मित्रमैत्रिणी तुम्हाला टाइमपास करायला लावतात, बाहेर नेतात, फिरायला नेतात, इकडं चला तिकडं चला, नका जाऊ सध्या. हे 15 दिवस एका ठिकाणी बसून 3 सब्जेक्ट तुमचं जे काही PCM CET आहे, PCB CET आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, फिजिक्स केमिस्ट्री बायो, याचा अभ्यास करा. नीटच्या परीक्षेचा अभ्यास करायचा, तुम्हाला JEEच्या परीक्षेचा अभ्यास करायचा. सो हा टाईम खूप महत्त्वाचा टाईम आहे, तुमच्या आयुष्यातला हा गोल्डन टाईम आहे मित्रांनो, जो तुम्ही स्वतःसाठी द्यायचा आहे. हा टाईम दुसऱ्यासाठी नका देऊ, कारण येणारं सुवर्ण भविष्य तुमची वाट बघत आहे. ओके, लेट्स प्रोसीड टू अवर क्वेश्चन नंबर 14. विच अमॉंग द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड? खालीलपैकी स्ट्रॉंगेस्ट ॲसिड कुठला आहे मित्रांनो? पहिला आहे ॲसिटिक ॲसिड बघा, दुसरा आहे मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड CH2ClCOOH, तिसरा आहे डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड CH2 करायचं मला, CHCl2. आता इथं तुम्ही बघू शकताय 1 by 1 काय वाढत चाललंय, तर क्लोरीन ॲटम्स वाढत चाललेत. CHCl2COOH आणि शेवटचा आहे CCl3COOH. होतं काय मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळी अल्फा कार्बनला, आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, इथं 2 हायड्रोजन आहेत पण एका ठिकाणी क्लोरीन जोडलाय, हा COH. परत इथं 1 हायड्रोजन आहे, 2 ठिकाणी क्लोरीन जोडलाय, COH. आणि इथं 3 ठिकाणी क्लोरीन जोडलाय. क्लोरीन हा विड्रॉइंग ग्रुप आहे मित्रांनो. क्लोरीन हा कोण आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. तो साहजिकच काय करतोय, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय आणि त्यामुळं इथं H आहे. क्लोरीन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे जेवढे क्लोरीन ॲटम्स वाढतील तेवढं काय होईल, ॲसिडिटी वाढत जाईल. मग ॲसिडिटी जर वाढत जाईल तर ॲसिडिक ॲसिड सर्वात कमी ॲसिडिक, कारण की तिथं एकही क्लोरीन नाही. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. सो ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. जेवढे जास्त हॅलोजन ॲटम्स, greater the number of halogen atoms at alpha carbon, greater is the strength of acid. परत एकदा शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा. द स्ट्रेंथ ऑफ ॲसिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिहून ठेवायचे, डायरी घेऊन बसायचे, फक्त व्हिडिओ प्लेन नाही बघायचा, नोटबुक घ्यायचे, नोटिफिकेशन्स तुमचे सगळे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, कन्सेप्ट आहेत ते लिहून ठेवा. स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ हॅलोजन्स ॲट अल्फा कार्बन. लक्षातच ठेवा, जेवढे जास्त हॅलोजन असतील तेवढं त्याची स्ट्रेंथ वाढेल ॲसिडची. सो ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड हा स्ट्रॉंगेस्ट ॲसिड असेल. कडे जाऊया आपण मित्रांनो. क्वेश्चन नंबर 15 काय आहे पहा. व्हॉट इज द रेशो ऑफ मास ऑफ नायट्रोजन दॅट कंबाइन्स विथ 16 पार्ट्स बाय वेट ऑफ ऑक्सिजन इन द N2O, NO अँड NO2. 3 कंपाऊंड्स तुम्हाला दिलेत मित्रांनो. कोणता आहे पहिला? N2O, दुसरा कोणता आहे? NO आणि तिसरा कोणता आहे? NO2. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचे पहा. त्यांनी ऑक्सिजनचं मास फिक्स केलं मित्रांनो. किती पाहिजे? 16. किती पाहिजे? 16. किती पाहिजे? 16. मग त्यावेळी नायट्रोजनचं मास किती दिलंय ते विचारलंय. नायट्रोजनच्या मासचा रेशो. मग या पहिल्या कंपाऊंडमध्ये नायट्रोजन किती दिलाय? 14 2 28. इथं लिहितो मी. इथं ऑक्सिजन 16 पार्ट्स आहे मास, नायट्रोजन किती दिलाय? 14 पार्ट्स. पण इथं किती दिलाय ऑक्सिजन? 16 2 32 दिलाय. आपल्याला पाहिजे किती? 16. मग 32 ला 16 कसं करता येईल? तर डिवाइड बाय 2 करावं लागेल. मग नायट्रोजन 14 दिलाय तर त्याला पण काय करा, 14 जो दिलाय त्याला डिवाइड बाय 2 करा. मग ओव्हरऑल किती येईल पहा, 28 28 पहिल्यामध्ये ॲज टू 14 बाय 2 म्हणजे 7. सो हा जर रेशो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणला तुम्ही तर काय येतं मित्रांनो, 7 1 7, 7 2 14 आणि 7 4 28 म्हणजे सिम्पलेस्ट रेशो येतो 4:2:1. कुठं आहे उत्तर तुम्ही चेक करू शकता. सो दिस इज द रेशो. सो खूप सोपा क्वेश्चन होता हा पण, परंतु बऱ्याच मुलांना हा येणार नाही आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच मुलांना हा क्वेश्चन येणार नाही. तर तुम्हाला आला पाहिजे. ज्यांना 100% पाहिजे, ज्यांना आपल्या स्वप्नातलं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे, पुढच्या वर्षी जूनमध्ये तुम्हाला बरोबर, पुढच्या वर्षी इन द सेन्स या वर्षीच्याच जुलै ऑगस्टमध्ये तुम्हाला तुमच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज, ड्रीम फार्मसी कॉलेज, ड्रीम ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर या टाईपचे क्वेश्चनचा सराव आज होणं गरजेचं आहे मित्रांनो. परीक्षा उद्या म्हणता आज आपण काहीच नाही करू शकणार, म्हणून हे शेवटचे 15 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. डेली 50 MCQs केल्याशिवाय, व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही स्पीड वाढवून बघा, पण बघावाच लागेल आणि तुमच्याकडे तो पर्याय नाही, कारण हेच क्वेश्चन्स तुम्हाला उद्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती CET मध्ये दिसणार आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 पहा. व्हॉट
is the quantity of electricity required to liberate 112 cm³ of hydrogen gas at STP from the acidified water. सो तुम्हाला हायड्रोजन गॅस लिबरेट करायचं आहे मित्रांनो, म्हणजेच याचं रिडक्शन करायचं. तुम्हाला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. सो जर रिडक्शन करायचं आहे तर किती इलेक्ट्रॉन्स लागतील पहा. H+ ला ट्वाइस H+ घ्यावं लागेल कारण हायड्रोजन गॅस लिबरेट करायचं आहे. 2 moles ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड, सो दिस विल डिपॉझिट 1 mole ऑफ हायड्रोजन गॅस. सो हे रेशो खूप महत्त्वाचा आहे. 1 mole ऑफ H2 गॅस corresponds to how many Faradays of electricity? 2 Faradays of electricity. 2 moles of electron means 2 Faradays of electricity, which is equivalent to what? 96,500 into 2. सो कुलम्स मध्ये पण हे झालं कारण इथं आन्सर कुलम मध्ये. सो 2 फॅराडे मीन्स 96,500च्या 2 टाइम्स असेल. आता आपल्याला देताना किती दिले त्यांनी? 112. ऑलरेडी 1 मोल म्हणजे किती असते तर हे पण लक्षात ठेवा, 22.4 dm³ असते. मग 22.4 dm³ ला cm³ मध्ये बदलायचं तर 10⁻³ एवढा व्हॉल्यूम जो आहे हायड्रोजनचा त्याला रिक्वायर्ड इलेक्ट्रिसिटी किती आहे मित्रांनो? अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी 96,500 into 2. सो एवढ्या व्हॉल्यूमला एवढा आहे. दिलेला व्हॉल्यूम किती आहे? 112 cm³. सो याला पण आपण cm³ मध्ये 10⁻³ ने घेतले, नाही तर हे 22.4च राहत होतं. आता जर हे ओव्हरऑल सॉल्व केलं, डेसिमल पॉईंट मूव्ह करा मित्रांनो. हा नंबर मोठा झाला म्हणजे हे 10⁻² राहिलं आणि 224 112 1/2 होतं. ह्या 2 ने ह्या 2 ला परत डिवाइड करा, राहिलं काय? 96,500 डिवाइड बाय 10⁻². हा -2 होईल म्हणजे 0 0 गेट्स कॅन्सल्ड. उरलेलं उत्तर किती राहतं मित्रांनो? 965. सो 965 कुलम्स ऑप्शन बी मध्ये आहे. दॅट इज द करेक्ट आन्सर. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरचे हेच याच टाईपचे क्वेश्चन्स बार बार पुन्हा पुन्हा ट्रेंडिंगमध्ये हे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. कुठले? व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, व्हॉट इज द सेल कॉन्स्टंट, व्हॉट इज द रेजिस्टन्स, व्हॉट इज द लेंथ, एरिया, या टाईपवरचे किंवा मोलार कंडक्टिव्हिटी याच्यावरती जास्त क्वेश्चन्स आहेत इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. चलो, विच ऑफ द फॉलोइंग इज सिलेक्टेड ॲज कॅथोड फॉर गॅल्व्हॅनिक सेल सेटअप विथ द निकेल. निकेल हा ॲनोड म्हणून वापरायचा म्हणजे तो ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे. मग निकेलपेक्षा रिडक्शन पोटेन्शियल कॉपरचं जास्त असतं मित्रांनो. EMF सिरीज पार्ट पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? EMF सिरीज इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा शेवटचा पार्ट. थोडासा तो रट्टा मारून ठेवा, तुम्हाला वरची खालची जी रिडक्शन पोटेन्शियलची ऑर्डर आहे ती लक्षात येईल. चलो नेक्स्ट. विच अमॉंग द फॉलोइंग इज हॅलोएरिन. अरे 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 100 क्वेश्चन विचारला. हॅलोएरिन कोण आहे? हा असू शकत नाही, बेन्झिलिक हॅलाइड आहे. हा ॲलिसायक्लिक हॅलाइड आहे. हा पण तसाच आहे. हॅलोएरिन हा एकच आहे मित्रांनो. हॅलोएरिन बेन्झिन रिंगला डायरेक्ट काय असला पाहिजे? हॅलोजन अटॅच असलं पाहिजे. नेक्स्ट. विच फ्रॉम द फॉलोइंग केमिकल ॲक्टिव्हिटीज डज नॉट एक्झिबिट गुड ॲटम इकॉनॉमी. मित्र, पर्सेंट ॲटम इकॉनॉमी म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती? तर ते डिपेंड असते प्रॉडक्ट डिवायडेड बाय रिएक्टंट मास इंटू 100. आता याच्यात मी प्रॉडक्ट म्हणतोय, बाय प्रोडक्ट म्हणत नाही. मग कोणत्या रिएक्शनला बाय प्रोडक्ट नसतात? तर ॲडिशन रिएक्शनला बाय प्रोडक्ट नसतात. मग ॲडिशन रिएक्शनमध्ये पर्सेंट ॲटम इकॉनॉमी चांगली असते. पहिली रिएक्शन ॲडिशन आहे का? तर हो आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट RX + Mg ॲडिशन आहे. ॲडिशन ऑफ HX ही पण ॲडिशन आहे. सो हे पर्सेंट ॲटम इकॉनॉमी चांगली आहे यांची. ऑप्शन सी मध्ये बघा, ॲक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड ऑन इथेनॉल. मित्र हो, ही डार्जन्स प्रोसेस आहे. इथेनॉलला SOCl2 सोबत रिॲक्ट केलं तर प्रॉडक्ट एकच मिळत नाही, अल्किल क्लोराइड. त्याच्यासोबत SO2 गॅस पण मिळतो, HCl गॅस पण मिळतो, म्हणजे 2 बाय प्रोडक्ट मिळाले. सो ही सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. दिस इज नॉट हॅव्हिंग पर्सेंट ॲटम इकॉनॉमी गुड. नॉट मीन्स हेच आपला आन्सर असेल. शेवटचं फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेनॉल फ्रॉम फिनॉल बाय कॅटालिटिक हायड्रोजनेशन. ही तर ॲडिशन रिएक्शनच आहे. सो लक्षात ठेवा, ऑप्शन सी आपलं उत्तर असेल, कारण ती सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे आणि त्याच्यात बाय प्रोडक्ट येतात. जिथं बाय प्रोडक्ट येतात मित्रांनो, त्यांची पर्सेंट ॲटम इकॉनॉमी गुड राहत नाही, कारण फक्त प्रॉडक्ट म्हटलंय म्हणून रिएक्टंटचं संपूर्ण मास कशात जायला पाहिजे? प्रॉडक्टमध्ये, बाय प्रोडक्टमध्ये नाही, कारण बाय प्रोडक्ट हे फॉर्म्युल्यामध्ये नाही. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. चलो नेक्स्ट. Question number 20. Calculate activation energy for reaction if its rate doubles. Log of rate doubles म्हणताय K2/K1 असते, पण K2 ला काय करा म्हणताय ते? K2 चा जे फॉर्म आहे रेट डबल झाला म्हणजेच K1 च्या काय दुप्पट आहे. मग हेच K2 असं पण लिहू शकतो आपण. अगोदर फॉर्म्युला लिहा, 2.303 R इनसाइड द ब्रॅकेट काय असते? 1/T1 - 1/T2. व्हॅल्यू जर पुटअप केलं मित्रांनो, आता हे K2 च्या ऐवजी हे पण लिहू शकता तुम्ही, लॉग ऑफ 2 टाइम्स K1 डिवाइड बाय K1.
हे जर सोडवलं तर log 2 येते, log 2 ला याला मल्टिप्लाय करा. सो ह्याचा आन्सर येतं मित्रांनो 34.673. कमेंट बॉक्समध्ये कोणाकोणाचा आन्सर येते ते मला वरचून सांगायचं. हा न्यूमेरिकल तुमच्यासाठी ठेवला मित्रांनो. तुमचे कॅल्क्युलेशन स्किल स्ट्रॉंग झाले पाहिजेत. सो एवढे कॅल्क्युलेशन तुम्ही करून सांगा. मी परत सांगतोय log 2 ची व्हॅल्यू 0.3010. त्यानं ह्या पूर्ण कॅल्क्युलेशनला मल्टिप्लाय करा. लेफ्ट साईडला ठेवा. टेम्परेचर तुम्हाला दिलेले आहेत. चलो सेल्सियसला केल्विनमध्ये कन्वर्ट करायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 21. What is the formal charge present on the oxygen atom number 1 in the Lewis structure? आता त्याला ॲक्च्युली इथं नंबर 1 करायचा होता, ते विसरून राहिलं आमच्याकडून. सो ऑक्सिजन नंबर 1 ला मित्रांनो फॉर्मल चार्जचा सोपा फॉर्म्युला आहे. काय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस हाफ ऑफ द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. खूपच सोप्या पद्धतीने फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट फॉर्मल चार्ज. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस 1/2 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे किती असतात मित्रांनो? तर ते असतात 6. मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्सच्या अर्धे. बॉन्डिंग किती आहेत? 2 4 6. 6च्या अर्धे म्हणजेच 3. मग हे किती झालं? 6 - 2 - 3. इट मीन्स 6 - 5. इट मीन्स +1. सो व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन नंबर 1? दॅट इज +1. खूप सोपा क्वेश्चन होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन ऑन द स्क्रीन. Which among the following is a monomer of natural rubber? नॅचरल रबरचा मोनोमर कोण आहे मित्रांनो? नॅचरल रबर म्हटलं की ब्युटाडाईन येतो. एकतर हे येते 1 आणि हे येते 3 आणि 2 नंबरला काय पाहिजे? मेथिल पाहिजे. नंबरिंग करून ठेवतो मी. आता तुम्ही सांगा मला. सो काय येणार आहे? 2 मेथिल. 2 ला मेथिल आला पाहिजे मित्रांनो. 1 ला आणि 3 ला डबल बॉन्ड आला पाहिजे. आलाय. ब्युटाडाईन आहे. सो ऑप्शन 1 नॅचरल रबर. 2 मेथिल 1 3 ब्युटाडाईन. त्यानंतर आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड व्हेन अल्किल अल्कॅनोएट इज हायड्रोलाइज्ड विथ द डायल्यूट HCl. सो अल्किल अल्कॅनोएट म्हणजेच मित्रांनो काय असतं? ईस्टर असते. याला जर तुम्ही हायड्रोलाइज केलं, पाणी टाकलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, तर याचं ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन होऊन तुम्हाला काय काय मिळतं? तर एक मिळतं कार्बॉक्झिलिक ॲसिड आणि दुसरा मिळतो अल्कोहोल. सो ज्याच्यापासून ईस्टर बनलाय तेच मिळणार ना. म्हणून मग कार्बॉक्झिलिक ॲसिड कुठं आहे? अल्कॅनोइक ॲसिड. जिथं जिथं आहे तिथं बघा. आणि अल्कोहोलला UPSC नेम अल्कॅनॉल आहे. मग हे अल्कॅनल नाही, अल्कॅनॉन नाही, इथं पण नाही. मग हेच येते ऑप्शन ए. एक तर अल्कोहोल आणि दुसरा काय येतो? कार्बॉक्झिलिक ॲसिड. सो पहिला आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड, दुसरा आहे अल्कोहोल. असा ऑप्शन एचा आहे. क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग चेंजेस एक्झिबिट नायट्रोजन अंडरगोज ऑक्सिडेशन? नायट्रोजन जर ऑक्सिडेशन मध्ये जात असेल तर कुठल्या ऑप्शनमध्ये तसं आहे चेक करू शकता तुम्ही. हे पहा, इथं NH4+ आहे आणि त्याचं कन्वर्जन N2 झालं आहे. तर इथं ते N2 इलेमेंटरी म्हणजे 0 झालं. इथं नायट्रोजन हे हायड्रोजन +4 आणि त्याच्यातून 1 मायनस करा म्हणजेच काय झालं आहे? -3 आहे. नायट्रोजन किती आहे इथं? -3 आहे. -3 जर असेल नायट्रोजन, हो की नाही, तर त्याचा 0 झाला आहे. -3चा 0 म्हणजे वाढला. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर मीन्स काय असतंय? ऑक्सिडेशन असते. सो पहिल्याच रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन झालं मित्रांनो. आता इथं तुम्ही चेक करू शकता. 3 दोन्ही 6 मधून 1 गेले 5 आहे इथं. जे पण काय आहे की तुम्ही चेक करू शकताय. -5चा +5 झाला हा. आणि इथं किती आहे? तर 2 आहे. तर इथं कमी झाला आहे. इथं पण ते कमी झालेलं दिसतं. इथं पण कमी झालेलं दिसतं. इथं एकच प्रोसेस आहे जिथं त्याचं ऑक्सिडेशन झालं आहे. ऑक्सिडेशन नंबर वाढला आहे मित्रांनो ऑप्शन ए मध्येच. नेक्स्ट. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार DM³ मोल पर DM³ सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इज. तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी विचारलेले मित्रांनो. सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इज दिलेले. सॉरी, व्हॉट इज इट्स कंडक्टिव्हिटी? के विचारलंय. मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे मित्रांनो. लॅम्बडा इज गिवन 230.5 दिलेले. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पण तुम्हाला दिलेलं आहे 0.02. विचारलंय काय? के विचारलेले. के इज टू बी क्वेश्चन मार्क. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय काय असते? सी. आता विचारलंय काय? के. देअरफॉर के इज इक्वल टू काय येईल? लॅम्बडा सी डिवायडेड बाय 1000. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. व्हॅल्यूज जर ठेवल्या तर आन्सर येईल मित्रांनो. तुमची मोलार कंडक्टिव्हिटी आहे 230.5. कॉन्सन्ट्रेशन आहे 0.02 डिवायडेड बाय काय विचारलेलं आहे? 1000 दिलेलं आहे. सो किती सोपं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो. कमेंट बॉक्समध्ये मला याचं आन्सर पाहिजे तुमचं. सांगा काय येते आन्सर याचं. सो जर तुम्ही याचा विचार केला तर 2 × 5 = 10
तर 2×6 2×2 4. जर तुम्ही याचा विचार केला तुम्ही बघू शकताय की 4 6 1 कुठं आहे का मिळतं जुळतं उत्तर, तर तुम्हाला लक्षात येईल डेसिमल पॉईंट 1 2 3 1 2 3 4.6 10⁻³ तर 3 ने डेसिमल पॉईंट परत डावीकडे न्या म्हणजेच किती होईल 0.00461 असं उत्तर यायला पाहिजे, कारण याचं उत्तर ते येत आहे 0.00461 ऑप्शन सी मध्ये आहे. किती सोपं कॅल्क्युलेशन आहे पहा. न्यूमेरिकल्स केमिस्ट्रीचे अवघड नाहीत मित्रांनो, खूप सोपे आहेत. तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे फक्त. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. कॅल्क्युलेट द वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इफ वॉल्यूम ऑफ युनिट सेल इज 5.5 × 10⁻22. आता याचं उत्तर दोन्ही प्रकारे काढू शकता तुम्ही, कारण तुमच्याकडे वॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलाय म्हणजे ए क्यूब दिलेला आहे. किती दिला आहे 5.5 × 10⁻22. ए क्यूब दिलेला आहे त्यावरून ए काढा आणि एकच पार्टिकल असतो. सिंपल क्यूबिक युनिट सेल पहा म्हणजेच पार्टिकल एकच असतो त्याच्यामध्ये. मग एका पार्टिकलचा व्हॉल्यूम किती असतो 4/3πr³. आरच्या ठिकाणी एची व्हॅल्यू ठेवा, पण ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल असं वाटतंय मला काय वाटतंय की स्पेस ऑक्युपाइड किती असते मित्रांनो. स्पेस ऑक्युपाइड पॅकिंग एफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल 52% आहे जवळपास, हो की नाही. सो 52% हे स्पेस ऑक्युपाइड आहे आणि पार्टिकल जे काय आहे आता आपण जर 52% म्हणलं तर त्याचा व्हॉल्यूम तुम्हाला एवढा दिलेला आहे ना. 100ला किती आहे 52% आहे. मग एवढ्या व्हॉल्यूमला पार्टिकलचा आता युनिट सेलचा व्हॉल्यूम एवढा आहे, मग पार्टिकलचा किती असेल 100ला किती आहे 52 आहे. 100ला 52 आहे, हे सोपं आहे. उलट 100ला 52% पॅकिंग एफिशियन्सी आहे, हो की नाही युनिट सेलची. आता युनिट सेलची म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स तेवढी स्पेस ऑक्युपाय करतात. आता इथे युनिट सेलचा व्हॉल्यूम दिला आहे 5.5 × 10⁻22 ला किती. हे जर सॉल्व केलं तर माझ्या मते हे उत्तर तुम्हाला आणखी सोपं पटकन लवकर येईल. तुम्हाला किती येते पहा, तुम्ही पाहू शकता. हे जर कॅल्क्युलेट केलं तर आन्सर काय येते, डू इट फास्ट, लवकर सांगा. तर याचं आन्सर काय येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. बोला लवकर कमेंट बॉक्समध्ये. आलं किती येतं याचं 2.88 10⁻22 हे तुमचं उत्तर येणार आहे. कारण तुम्ही चेक करून बघू शकता ह्या तिघांचाच गुणाकार करा, नाही तर राहू दे तसंच आहे तसंच. ह्या तिघाचं येते 2.88. ओके, सो हे येते त्याचं आन्सर. हेच सोपं आहे कारण की स्पेस ऑक्युपाइड म्हणजे पार्टिकल्सनंच ऑक्युपाय केलेलं असतं. पार्टिकलच एक असते, मग जेवढा स्पेस ऑक्युपाइड येईल ते डायरेक्ट उत्तर येईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी बेन्झोइक अल्कोहोल. लेट मी नो द आन्सर इन कमेंट बॉक्स. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पाहिजे याचं मित्रांनो, उरका सांगा. प्रायमरी बेन्झोइक म्हणते म्हणजेच बेन्झीन रिंगच्या पुढचा कार्बन आणि तो प्रायमरी असला पाहिजे. प्रायमरी म्हणजेच एकाच कार्बनला अटॅच असणे. हे पहा इथं जर बघितलं तर CH3 म्हणजे हा नसणार आहे, कारण हा कार्बन बेन्झोइक आहे पण त्याच्या बाजूला आहे. परत कलर चेंज करतो मी. परत हा जो आहे तो प्रायमरी कारण हा CH2 आहे. हा नाही कारण इथं दोन दोन मेथिल ग्रुप आहेत टर्शरी व्हायला. हा पण नाही कारण इथं बघा पूर्ण कार्बन आहे. सो दिस इज द आन्सर ऑप्शन सी. खूप सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर विच फ्रॉम द फॉलोइंग एलिमेंट्स इज द डिके प्रॉडक्ट ऑफ थोरियम. थोरियमचा डिके प्रॉडक्ट कुठला आहे मित्रांनो, खूप सोपं उत्तर पोलोनियम इज द डिके प्रॉडक्ट ऑफ थोरियम. फॅक्ट बेस्ड इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 29. इफ द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 10 मिनिट. टी हाफ तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, किती दिलाय 10 मिनिट्स दिलाय. बरं देऊ द्या. फाइंड द टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट फ्रॉम 0.08 to 0.02. सो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, टी हाफ दिलाय 10 मिनिट्स, त्याच्यावरून काय करा के काढा. 0.693 डिवायडेड बाय टी हाफ किती दिलाय 10. ह्याचं उत्तर किती येतं 0.0693 म्हणजेच के तुमच्याकडे आला. आता के ची व्हॅल्यू इथं ठेवा. टाइम रिक्वायर्ड म्हणते म्हणल्यानंतर 2.303 डिवायडेड बाय के येणार ना. डिवायडेड बाय के म्हणल्यानंतर 0.0693 इंटू लॉग ऑफ. आता लॉग मध्ये काय काय येणार, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.08
डिवायडेड बाय 0.02. मित्र हो, हे जर काढलं तर हे किती येते log 4. log 4चं उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे 2.303 डिवायडेड बाय 0.0693 आणि log 4 तुम्हाला माहिती असलं पाहिजे log 1 log 2 log 3 log 4. त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता किती येते ते. आणि ओव्हरऑल याचा आन्सर टाइम किती येतं तर 20 मिनिट्स हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. तुम्ही काढा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. सिंपल कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आन्सर शुड बी 19.9 समथिंग जर आलं तर ते अप्रॉक्स 20 मिनिट्स असेल. ठीक आहे, 19 पॉईंट समथिंग तुमचं पुढे येणार आहे. दॅट इज द 20 मिनिट्स. नेक्स्ट 30. कॅल्क्युलेट द pOH ऑफ बफर सोल्युशन फॉर्म्ड फ्रॉम 0.3 मोलार वीक बेस अँड 0.45 मोलार ऑफ इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. पीकेबी पण दिलेला आहे. सो pOH इज इक्वल टू सिंपल फॉर्म्युला तुम्हाला माहित झाला आता पीकेबी प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येते बेस. हे जर सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात येईल पीकेबी व्हॅल्यू ऑलरेडी आहे तुमच्याकडे 4.7447 प्लस लॉग ऑफ. आता इथं तुम्ही बघू शकता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती दिले मित्रांनो. सॉल्ट दिलंय 0.45. किती दिलंय 0.45 डिवाइड बाय बेस किती दिलाय 0.3. सो हे जर सॉल्व केलं तर किती येते लॉग ऑफ 1.5 येते. लॉग ऑफ 1.5 ची व्हॅल्यू सांगा. लॉग ऑफ 1.5 ची व्हॅल्यू मांडा आणि 4.7447 हे जर ऍड केलं मित्रांनो लॉग ऑफ 1.5 येते 0.17. लक्षात ठेवा, हे सांगतो मी, मागचं तुम्ही केलंय आता मी सांगतो. 0.17 जर ऍड केलं तुम्ही मित्रांनो तर हे किती येत आहे 4 पॉईंट. सांगा पुढं काय ऍड होणार 4 पॉईंट. बोला लवकर. 17 जर ऍड केलं तर किती येत आहे म्हणजेच हे किती होणार आहे 9 होणार आहे. 4.92 शुड बी द आन्सर यायला पाहिजे. कॅल्क्युलेट करून बघा. Question number 31. Which from the following complexes is having ambidentate ligand in it? Ambidentate ligand मित्रांनो कुठला आहे सोडियम हेक्साफ्लोरोअल्युमिनेट पेंटा ॲक्वा आयसोथायोसायनो सो द करेक्ट आन्सर इज पहा काय येते पेंटा ॲक्वा आयसोथायोसायनो आयर सायनॅटो आयर हेच उत्तर त्याचं येते कारण हा ambidentate ligand आहे. ambidentate ligand आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. What is the minimum number of pairs required to develop octahedral void? नो डाऊट किती पाहिजेत ऑक्टाहेड्रल साठी तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 6 स्पेअर लागतात मित्रांनो. कमीत कमी ऑक्टाहेड्रल व्हाईट तयार व्हायला 6 स्पेअर्स लागतात. क्वेश्चन नंबर 33. सिंपल रिएक्शन दिले तुम्हाला. हाऊ मेनी मोल्स ऑफ आयडोमेथेन आर कन्झ्युम्ड इन द फॉलोइंग कन्व्हर्जन. सो लक्षात घ्या ऑलरेडी मेथिलामाइन दिलाय मग इथं 4 दिलेत इथं ऑलरेडी 1 आहे मग हे किती लागतील 3. सो द आन्सर इज 3. खूप सोपा क्वेश्चन आणि परत येते बरं. अल्कायलेशनवरचा क्वेश्चन पुन्हा येतो. प्रत्येक सेशनला हा क्वेश्चन विचारला चाललाय. लेट्स प्रोसीड टू द नेक्स्ट. 34. आयडेंटिफाय द यूज ऑफ कॅल्शियम कार्बोनेट फ्रॉम द फॉलोइंग. खूप सिंपल 5 सेकंड्स क्वेश्चन. कॅल्शियम कार्बोनेटचा यूज मर्सरायझिंग कॉटन फॅब्रिक बिलकुल नाही. क्लोरीन वगैरे वापरता. ॲज अ सोर्स ऑफ हायड्राईट नाही. ॲज अ क्लोरिनेशन एजंट नाही. टूथपेस्ट हा त्याचा यूज आहे. कॅल्शियम कार्बोनेट कुठे वापरतात टूथपेस्टमध्ये वापरतात फ्रेंड्स. Next 35. Which of the following acid strength is used to get good yield of alkyl iodide from alcohol and sodium iodide in the phosphoric acid? खूप सिंपल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला क्वेश्चन आहे की किती % फॉस्फोरिक ऍसिडची जी स्ट्रेंथ आहे ती तिथं वापरली जाते. द आन्सर इज 95%. 95% पूर्ण टेक्स्ट बुक मधला मॅटर आहे. सरळ तिथला इन्फॉर्मेटिव्ह डाटा इथं विचारलेला आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन सोडू नका. आयडेंटिफाय फॉल्स स्टेटमेंट अबाउट ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट बद्दल चुकीची स्टेटमेंट कोणते आहे. ॲज पर IUPAC कन्व्हेन्शन ट्रान्झिशन मेटल ॲटम हॅव इनकम्प्लीट डी सबसेल. दॅट इज करेक्ट. फॉल्स म्हणते बरं. फॉल्स म्हणजे नॉट वाला क्वेश्चन आहे हा पण निगेटिव्ह. हे तर करेक्ट आहे म्हणून हे उत्तर नाही. 6D सिरीज इन्क्लूड्स ऑल एलिमेंट्स फ्रॉम ॲक्टिनियम टू कॉपरनिसियम. असं कसं बरं. हे काय यायला पाहिजे होतं लॉरेन्सियम यायला पाहिजे होतं म्हणजे हेच उत्तर असेल आपलं. These elements are placed in 3 to 12. हे तर करेक्ट आहे. In these n-1d orbital is fulfilled or filled successively. So हेच उत्तर आपलं असणार आहे कारण इथं स्टार्टिंग आणि एंडिंग मध्ये एंडिंगचा गोळ केला त्यांनी त्यामुळे दॅट इज नॉट द करेक्ट स्टेटमेंट. इट मीन्स इट इज द आन्सर. फॉल्स स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 37. Which from the following terms is explained by first law of thermodynamics? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एंट्रॉपी नाही सांगितलेलं. फ्री एनर्जी बद्दल पण नाही. एन्थाल्पी बद्दल पण नाही. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मात्र फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये सांगितलं गेलेलं आहे. नेक्स्ट
38. Calculate the degree of dissociation of weak monobasic acid. Degree of dissociation विचारले मित्रांनो, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू के ए अपॉन सी. मग अल्फा इज इक्वल टू काय असतंय, के ए बाय सी. ऍसिडच विचारलंय ना, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट के ए पण दिलेलं आहे. पुट द व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ के ए किती दिलाय तुम्हाला पहा, 1.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ किती आहे, -5 डिवायडेड बाय ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.01. सो सॉल्व दिस. अल्फा इज इक्वल टू किती येईल पहा. खूप सोपं कॅल्क्युलेशन. काय येईल मित्रांनो, पटकन सांगा. हे -2 वरती जाऊन +2 झाला तर हे -3 झालं. -3 ला -4 करा म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर होईल -2 आणि 4 1.6 16 राहिलं. 16चा स्क्वेअर रूट किती आहे, 4. सो 4 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -2 म्हणजेच किती आलं मित्रांनो, 0. बोला लवकर. -2 वरती जाऊन +2 आणि मग 0.04 हे आपलं उत्तर आलं पाहिजे, कारण -2 नाही आहे ऑप्शनमध्ये कुठं, म्हणून मग ऑप्शन सी 0.04 हे उत्तर येत आहे. तुमच्या सगळ्यांचं आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 39. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सॉलिड ॲज अ सोल्यूट अँड लिक्विड ॲज अ सॉल्वंट. सॉलिड काय असला पाहिजे, सोल्यूट, आणि लिक्विड काय असला पाहिजे, सॉल्वंट असला पाहिजे. किती वेळा क्वेश्चन हा आलाय मित्रांनो, मागच्या 4-5 दिवसाचे व्हिडिओज पहा, किती वेळा क्वेश्चन आलाय हा. बऱ्याच वेळा तोच क्वेश्चन विचारला चाललाय. त्यामुळं सी वॉटर येणार आहे, कारण हॅलोजन सॉल्ट तिथं आहेत. सगळे सॉल्ट डिझॉल्व्ड आहेत लिक्विड वॉटरमध्ये. नेक्स्ट 40. आयडेंटिफाय द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲल्युमिनियम इन पोटॅशियम ट्रायऑक्झॅलॅटो ॲल्युमिनेट. नीट समजून घ्या. ॲल्युमिनियम आहे पण C2O4 किती आहे, 3 टाइम्स म्हणतायत. ट्रायऑक्झॅलॅटो, एका ऑक्झॅलॅटो हा कसा आहे मित्रांनो, बायडेंटेड लिगँड आहे. एका C2O4 चा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे माहिती आहे, याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 2. मग जर एकाचा 2 आहे तर तिघांचा किती येईल, 6. सो कोऑर्डिनेशन नंबर 6 येणार आहे त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये. 41. विच ऑफ द फॉलोइंग इज आयसोमेरिक अमाइन्स हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. आयसोमेरिक अमाइन्समध्ये हायेस्ट बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे मित्रांनो, चेक करू शकता. टर्शियरी ब्युटिलामाइन, इथिल डायमेथिलामाइन, डायइथिलामाइन आणि एन ब्युटिलामाइन. एक तर लक्षात ठेवा, प्रायमरी अमाइन्सचा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त असतात म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल सेकंडरीपेक्षा, टर्शियरीपेक्षा. म्हणून मग प्रायमरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉईंट तर जास्त आहे. मग हा डायइथिल कटला, इथिल डायमेथिल पण कटला, टर्शरी सेकंडरी कटले. राहिले हे दोघं जण. आता हे दोघं पण प्रायमरी आहेत, पण त्याच्यामध्ये आयसोमेरिक मध्ये लक्षात ठेवा, जेवढी स्ट्रेट चेन असेल तेवढा बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त. ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. मग टर्शरी ब्युटिलचा कमी होईल, मग जास्त कोणाचा असेल, एन ब्युटिलचा. म्हणून आपला ऑप्शन कुठला असेल, ऑप्शन डी, एन ब्युटिल हे आपलं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 42. इफ ABCD आर द 4 डिफरंट एलिमेंट्स विथ आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे पहा, एचं कॉन्फिगरेशन 4s2 4p4 दिलंय. ए 4s2 4p4, ठीक आहे. म्हणजे याचा पिरियड नंबर किती असणार आहे, 4th पिरियड आहे याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर बी 4s2 4p5. आता हा p4च्या पुढे आहे, p5 म्हणजे काय, त्याच्या पुढे असेल. बी हा जर पिरियडिक क्लासिफिकेशन मध्ये बघितलं तर बी पुढे असेल, कारण की याच्यात p4 आहे, याच्यात p5 आहे, म्हणजे पी ब्लॉक मध्ये तो पुढे आहे. त्याच्यानंतर सी 5s2 5p4. सी म्हणजे खाली असणार आहे, कारण हा 4s वाला होता. हे पहिले 2 4s आहेत, हे 5s आहेत, म्हणजे याचा पिरियड नंबर खाली गेला सी. आणि ह्याचा पण 5च आहे, म्हणजे तो तिच्या पुढे आहे. आता हे 5p4 आहे, हे 5p5 आहे, म्हणजे डी त्याच्या पुढे असेल. अशा पद्धतीने तुमचं पिरियडिक अरेंजमेंट आहे ह्या 4 एलिमेंट्स. आता लक्षात ठेवा काय विचारलंय, फाइंड द एलिमेंट हॅविंग हायेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. सगळ्यात अगोदर मित्रांनो सांगतो आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड. आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड शॉर्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला. आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड काय आहे मित्रांनो, आयोनायझेशन एन्थाल्पी इन पिरियड सांगतो. अलॉंग द पिरियड काय होते, अलॉंग द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट वाढते. लेफ्ट टू राईट काय होते, वाढते. ॲरो अपवर्ड दाखवला मी, टू इन्क्रीज, वाढते. आणि आयोनायझेशन एन्थाल्पी डाऊन द ग्रुप ही काय होते, डाऊन द ग्रुप कमी होते. मग आता पहा, लेफ्ट राईट वाढते तर बी ची काय असेल, ए पेक्षा जास्त, बी इज ग्रेटर दॅन ए. आणि डाऊन द ग्रुप ए पेक्षा सी ची कशी असेल, कमी, सो इज लेस दॅन सी. बी इज ग्रेटर दॅन ए इज ग्रेटर दॅन सी. आणि डी ची लेफ्ट टू राईट इकडं काय होत चालले, वाढत चालले. मग काय येईल, याच्यामध्ये तुम्हाला सी आणि डी मध्ये डी ची जास्त असेल, मग अगोदर डी लिहितो मी, BADC असं लिहावं लागेल.
डी च्या अगोदर लिहितो डी सी, पण आपल्याला कोणता विचारलाय? द एलिमेंट हॅव्हिंग हायेस्ट म्हणताय, हायेस्ट कोण आहे मग? बी असेल, बीच हे उत्तर असेल आपलं. नेक्स्ट 43, व्हॉट इज द चेंज इन द इंटरनल एनर्जी फॉर? चेंज इन द इंटरनल एनर्जी फॉर एक रिएक्शन दिले कार्बन मोनॉक्साइड प्लस ऑक्सिजन दॅट फॉर्म CO2 ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आर व्हॅल्यू दिलेले, डेल्टा एच दिलेले आणि विचारलंय चेंज इन इंटरनल एनर्जी तुम्हाला विचारलंय मित्रांनो. सो सगळ्यात महत्त्वाचं डेल्टा चेंज इन इंटरनल म्हणजे डेल्टा यू विचारले. डेल्टा एच इज इक्वल टू असं असतं डेल्टा यू. आता इथं गॅसेस रिएक्शन आहे म्हणजे डेल्टा NRTचं इक्वेशन वापरावं लागेल आपल्याला. सो तुमच्याकडे ऑलरेडी व्हॅल्यूज आहे. डेल्टा एच तर तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, किती दिला इथं पहा, -560 दिला आहे, इज इक्वल टू डेल्टा यू हे विचारलंय प्लस डेल्टा एन किती येईल मित्रांनो चेक करा. हे बघा प्रॉडक्टचे मोल N2 - N1 असं असतंय ते गॅसेससाठी. मग N2 किती आहे 2 मायनस रिएक्टंट किती आहे 2 अधिक 1 3. ऑलरेडी 3 हे दोन्ही पण गॅसेस आहेत. सो 2 + 1 3, 2 - 3 हे किती येत आहे? सो डेल्टा एन ची व्हॅल्यू आली तुमची -1. मग हे -1 ठेवतो मी, -1 इंटू 8.314. पण मित्रांनो हे जूल आहे आणि इकडे किलो जूल आहे, तर तो गोळ होऊ नये म्हणून मी काय करतो 10 टू द पॉवर ऑफ जूलला किलो जूलमध्ये म्हणजेच -3 घ्यावं लागेल इंटू काय घ्यायचं आपल्याला टेम्परेचर. टेम्परेचर किती दिलंय 25. 25 म्हणजे 298. आणि हे जर सोडवलं तर किती येते -5 लेफ्ट साईडला घेतो मी मित्रांनो. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही सोडवलं तर डेल्टा यू बरोबर काय येणार आहे? बरोबर -557 येणार आहे. -557.5 किलो जूल्स हे येणार आहे. डेल्टा यूचा आन्सर हे येणार आहे. तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा आन्सर आला का मला सांगा. हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. चलो नेक्स्ट क्वेश्चन 44. कॅल्क्युलेट द फायनल प्रेशर रिक्वायर्ड टू रिड्यूस द व्हॉल्यूम ऑफ गॅस टू 1/3 इफ द इनिशियल प्रेशर इज. मग आता हे काय P1/P2 इज इक्वल टू V1/V2 हे असंच आहे, हो की नाही. सो गेलो-स्टॅक्स लॉस सी रिलेटेड आपण क्वेश्चन चेक करतोय. आता त्यांनी काय म्हणलंय कॅल्क्युलेट द फायनल प्रेशर म्हटलंय. P2 काढायचं आपल्याला, फायनल प्रेशर P2 काढायचं मित्रांनो. रिक्वायर्ड टू रिड्यूस द व्हॉल्यूम ऑफ गॅस टू 1/3. व्हॉल्यूम किती करा म्हणताय ते? व्हॉल्यूम पहिल्याच्या किती करा V1, जे पण V1 आहे आपलं त्याच्या 1/3 करा, V1/3 करतो इथं आणि P1/P2 करू. मग हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं V1 गेट्स कॅन्सल्ड म्हणजे 1/3 राहायला लागलं. हे P1/P2 इज इक्वल टू 1/3. देअरफॉर P2 फायनल प्रेशर इज इक्वल टू काय येतं आहे 3 टाइम्स P1. हे तुमच्याकडे शिल्लक राहील. मग प्रेशर किती आहे सुरुवातीचा बघा, इनिशियल प्रेशर 1.6 आहे, ह्याचा 3 टाइम्स म्हणजे किती 1.6 च्या 3 टाइम्स 16×3 = 48 म्हणजे ऑप्शन डी. मी म्हणलं ना तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त करावं लागत नाही, खूप सोपं आहे ते. ह्याच्या तिप्पट म्हणजेच 4.8 आहे. क्वेश्चन नंबर 45. इफ द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.2 मोलर ॲक्वियस ग्लुकोज सोल्युशन इज 5 atmosphere. ऑस्मोटिक प्रेशर मित्रांनो दिलेलं आहे तुम्हाला 5 atm. टेम्परेचर दिलेलं आहे मित्रांनो 300 केल्विन. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज सी विचारलेला आहे तुम्हाला. सोल्युशन हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 2.5. सो कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज, त्याचा ऑस्मोटिक प्रेशर दिलेला आहे, किती दिलेला आहे तर 2.5 दिलेला आहे मित्र हो. इफ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.2 मोलार, आता C1 देतो मी, C1 किती दिलेलं आहे 0.2 कॉन्सन्ट्रेशन दिले, त्यावेळी पाय1 किती आहे 5 आणि टेम्परेचर जे आहे ते 300 आहे. तर टेम्परेचर तर सेम ठेवा म्हणते. मग आपला फॉर्म्युला काय मित्रांनो पाय इज इक्वल टू CRT. याला काय करू आपण रेशो पॅटर्न मध्ये घेऊ. पाय1 इज इक्वल टू C1, R कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आणि दुसरा काय पाय2 इज इक्वल टू C2RT. जर तुम्ही याचा रेशो घेतला पाय1/पाय2 तर हे किती येत आहे C1RT/C2RT. RT गेट्स कॅन्सल्ड, राहते काय मग सॉरी पाय1/पाय2 ऑलरेडी त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, चेंज होणार आहे. सो इथं तुम्हाला इक्वेशन राहते पाय1/पाय2 इज इक्वल टू C1/C2. विचारले काय ते बघा, कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन म्हणतंय. देअरफॉर C2 इज इक्वल टू काय येईल, C2 इज इक्वल टू काय येईल पहा C1 इंटू पाय2 डिवायडेड बाय पाय1. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. C1 किती आहे मित्रांनो 0.2 इंटू पाय2 किती आहे, सेकंड ऑस्मोटिक प्रेशर किती आहे 2.5 आहे.
इथं दिलं आहे ना, सेकंड ऑस्मोटिक प्रेशर π2 आणि अपॉन π1 पहिला ऑस्मोटिक प्रेशर किती आहे 5. हे जर सॉल्व केलं तर उत्तर तुमचं C2चं येते. C2चा आन्सर किती येईल पहा, 25 दोन्ही 50. डेसिमल पॉईंट किती याला पहा, 5 10 2 दोन्ही 4 1 5. डेसिमल पॉईंट 1 2 नंतर, सो 0.5. ठीक आहे, 0.5 डिवाइड बाय 5. सो याचा आन्सर काय येते मित्रांनो, पटकन सांगितलं तर बरं होईल, दॅट इज 0.1. सो 0.1 कुठं आहे, ऑप्शन ए मध्ये. खूप सोपा क्वेश्चन होता, थोडंसं मी कॅल्क्युलेशनला वेळ लागला. ॲक्च्युली हे असं नाही व्हायला पाहिजे, फास्ट व्हायला पाहिजे, पण तुम्हाला रेशोचा जो क्वेश्चन आहे तो पण व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, रेशो बेस्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट टाइम ज्यावेळी लक्षात ठेवाल तर इथूनच क्वेश्चनची सुरुवात होईल, म्हणजे तुमचा आन्सर फास्ट येईल. चलो नेक्स्ट. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. सो डबल बॉन्ड इकडे आहे, हे तर हॅलोजन आहेत, म्हणजे इथूनच सुरुवात होणार. 1 2 3 4 5 6 7. हेप्ट येणार आहे बघा, हेप्ट कुठं आहे ते चेक करा, सगळीकडे हेप्टच आहे. बरं, त्याच्यावर टायब्रेकिंग होत नाही. आता काय आलं पाहिजे तर 5 ब्रोमो अल्फाबेटिकली, 3 क्लोरो. ब्रोमोला अगोदर घ्या, 3 ब्रोमो नाही चालणार, 5 ब्रोमो चालते बघा. 5 ब्रोमो 3 क्लोरो, 4 मेथिल, 4ला मेथिल आहे, हेप्ट 1 इन, हेच येत आहे ऑप्शन डी. कारण अल्फाबेटिकली क्लोरीनपेक्षा ब्रोमिन अगोदर येतो, त्याचं नाव अगोदर लिहिलं, क्लोरीनचं नंतर, मेथिलचं त्याच्यानंतर, आणि सगळ्यात शेवटी अल्किनचं नाव हेप्ट 1 इन. क्वेश्चन नंबर 47 पहा. विच अमायनो ॲसिड फ्रॉम द फॉलोइंग कंटेन्स हायेस्ट नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम्स इन इट. सो मित्रांनो खूप सोपा, मी परत म्हणतोय, त्या दिवशी पण म्हणलं होतं मी तुम्हाला की टेबल पाठ करा, कारण हे इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन आहेत. कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही याचा आन्सर सांगायचा आहे, पटकन डू इट फास्ट, तुमचा आन्सर आलं पाहिजे. कोणाकोणाचा आन्सर आलेला आहे, Rg9 इज द आन्सर. सगळ्यात जास्त नायट्रोजन ॲटम्स त्याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द रिएजंट आर नेसेसरी टू ब्रिंग द फॉलोइंग कन्व्हर्जन. हा क्वेश्चन काल परवाच्या पण सेशनमध्ये आपण बघितला होता. सो आर कोण आहे तर लक्षात ठेवा, COCl आहे, याला आर हा वॉटरच लागेल. हायड्रोलिसिस केलं तर इथं Cl निघून जाईल, OH येईल, आणि गेलेला क्लोरीन तो H सोबत जाईल, सो ॲसिड तयार होईल. मित्रांनो काही लोकांना वाटलं की डायल्यूट NaOH येतं का, नाही, पण डायल्यूट NaOH जर वापरला तर इथं सॉल्ट तयार होईल, जो की सोडियम बेन्झोएट असेल. आपल्याला ॲसिड पाहिजे, सो दॅट यू विल गेट द प्रॉडक्ट ॲसिड बाय युझिंग द वॉटर हायड्रोलिसिस. नेक्स्ट 49. आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिएक्शन. ॲसिडिक अनहायड्राईड सोबत एला काय करायचं आहे, हायड्रोलाइज करायचं आहे, तर ॲस्पिरिन मिळेल. ॲस्पिरिन कसा मिळेल तर तुम्हाला तिथं ॲसिड वापरावं लागेल, आणि तो ॲसिड हा आहे मित्रांनो. या ॲसिडचं नाव तुम्ही सांगू शकताय का बघा, किंवा ते मी असं पण लिहू शकतो. लेट मी नो द नेम ऑफ दिस ॲसिड. कोणाकोणाला येते या ॲसिडचं नाव, पटकन सांगा. ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड, हो की नाही. सो यालाच आपण काय म्हणतो, सॅलिसिलिक ॲसिड. कोणता आहे हा, सॅलिसिलिक ॲसिड. मग IUPAC नेम तर नाही, कॉमन नेमनुसार हा कंपाऊंड इथं होता, म्हणून ए कोण असेल, सॅलिसिलिक ॲसिड जर वापरला ॲसिडिक अनहायड्राईडने, त्याचं जर ॲसिटायलेशन केलं मित्रांनो, तर तुम्हाला मिळणारा प्रॉडक्ट हा ॲस्पिरिन असतो. लास्ट बट नॉट लिस्ट, शेवटचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर फॉर p ऑर्बिटल. मित्रांनो p ऑर्बिटलसाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज काय येतात. p ऑर्बिटलसाठी L व्हॅल्यू किती असते तर L व्हॅल्यू 1 असते मित्रांनो. आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2L + 1. सो चेक करू शकता तुम्ही, 2 × 1 + 1. सो द आन्सर इज 2 × 1 2 + 1 दॅट इज 3. मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यूज 3 येतात एकूण. कोणत्या 3 येतात तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू स्टार्ट्स फ्रॉम 0 +1 आणि -1. ह्या 3 व्हॅल्यूज त्याला पॉसिबल आहेत. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. हा होता आपला आजच्या सेशनचा 50 क्वेश्चनचा पोर्शन. सो मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि दररोज व्हिडिओ पहा मित्रांनो. 100% तुमचं टार्गेट आहे, तेच माझं टार्गेट आहे. सो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करायला देखील सांगा. थँक्यू. उद्या भेटूया परत एकदा नवीन 50 क्वेश्चन्स.